अजिबात नाही एक फोन येणार नाही. मी पहिला सांगतो काय ना बातमी लागल्या म्हणजे सांगताय ते आम्ही भाषणात बोलतोय मिळून तैवान आहे मिळून इकडचं आहे तिकडचं आहे विरोधक मध्ये 50 लाखाला येते काय भानगडायचे मला क्लिअर करायचं आणि ते असलं काढून टाकायचं पहिल्यांदा. आणि हे फाउंटन निर्माण झाल्यावर तर या ठिकाणी उभारायला गर्दी म्हणजे जागा मिळणे एवढी गर्दी या ठिकाणी होईल. पर्यटनामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होईल याची मला खात्री वाटते. खऱ्या अर्थानं फाउंटन या ठिकाणी होत असताना अत्यंत चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थानं एवढं 5-5 कोटी रुपये आपण एखाद्या वस्तूला देत असतो तर ती निश्चितपणे पुढच्या अनेक वर्षामध्ये त्याला काही होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. 2022 नंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कैलासवासी अजितदादा पवार साहेब, सन्माननीय सुनीत्रा पवार साहेब यांनी कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचं आपल्याला माहीतच आहे. खऱ्या अर्थानं रंकाळ्याला गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 25 कोटीच्या माध्यमातून रंकाळ्याचं जे सुशोभीकरण झालं त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येतोय. आणि आता जर आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी मोठं एक फाउंटन या ठिकाणी आपण उभं करतोय ज्याचं बाहेरच्या देशातून बरंच मटेरियल या ठिकाणी मागवलेलं आहे. हे असेल, त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं स्मृतीस्थळ असेल, त्याचबरोबर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असेल, त्याचबरोबर कोल्हापुरातील अनेक मोठ्या तालीम संस्था ज्या शाहू महाराजांनी निर्माण केल्या, जुना बुधवार पेठेची तालीम असेल, बजाप माझगावकर तालीम असेल, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की नवसाला पावणारा संभाजीनगरचा गणपती असेल, त्या मंडळाची इमारत असेल आणि गांधी मैदानातला गेल्या अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर पूर परिस्थितीमुळं 2019 आणि 21ला मोठ्या प्रमाणात जवळपास 10,000 कोटीचं नुकसान या कोल्हापूर जिल्ह्याचं असेल आणि त्यामुळे पूर नियंत्रण प्रकल्प असेल. हे सर्व आता काही अंतिम टप्प्यात आहेत, काही सुरुवात होते आहे, वर्क ऑर्डर दिलेले आहेत. याचं सर्वांचं एकत्रीकरण करून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, यांना बोलवून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं 26 जूनला याचं उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आज आढावा या ठिकाणी आम्ही घेतला. खऱ्या अर्थानं फाउंटन या ठिकाणी होत असताना अत्यंत चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 5 वर्षाचा मेंटेनन्स या कंपनीकडे आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना देखील मी सांगितलेलं आहे की जे एस्टिमेट स्पेसिफिकेशन्स असतील त्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज या ठिकाणी चालणार नाही. कन्सल्टंटना देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा केलेला फाउंटन हा बरेच वर्ष या ठिकाणी टिकला पाहिजे. 5 वर्षाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी या कंपनीची आहे आणि खऱ्या अर्थानं एवढं 5-5 कोटी रुपये आपण एखाद्या वस्तूला देत असतो तर ती निश्चितपणे पुढच्या अनेक वर्षामध्ये त्याला काही होता कामा नये अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. या फाउंटनचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे काय? बघा, आपण जगामध्ये अनेक ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून जातो. आशियामध्ये असेल, युरोपमध्ये असेल, अनेक ठिकाणी अमेरिकेत असेल, तर त्या ठिकाणी पर्यटनाला फार महत्त्व दिलं जातं. किंबहुना आपण असं म्हणू की जो प्रगत देश, प्रगत राष्ट्र जे आहे ते पर्यटनाच्या माध्यमातून प्रगत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्यटन ज्याचं स्ट्रॉंग ते राष्ट्र प्रगत, इंडस्ट्री ज्याची स्ट्रॉंग ते राष्ट्र प्रगत, त्याचबरोबर IT सेक्टरमध्ये ज्यांनी आपली प्रगती केलेली आहे ही सर्व राष्ट्र आपल्याला या 3 माध्यमातून प्रगत झालेली दिसतात. आणि म्हणून आपण ज्या वेळेला बाहेर जातो एखादं फाउंटन बघत असतो, मग सिंगापूरला पण आहे, अनेक ठिकाणी आपण दुबईला आहेत, ही फाउंटन जर बघितलं तर त्या लेवलचं हे फाउंटन आहे. देशातलं पहिलं फाउंटन या ठिकाणी आपण तैवानवरून या ठिकाणी मागवलेलं आहे. आणि मला खात्री आहे की या फाउंटनमुळं सुरुवातीलाच ह्या रंकाळ्याच्या ज्या काही आपण डेव्हलपमेंट केलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुटफॉल झालेला आपल्याला दिसतोय. आणि हे फाउंटन निर्माण झाल्यावर तर या ठिकाणी उभारायला गर्दी म्हणजे जागा मिळणे एवढी गर्दी या ठिकाणी होईल. पर्यटनामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होईल याची मला खात्री वाटते. त्याचबरोबर नागरिकांमधून रंकाळ्याचं सुशोभीकरण झालं, परंतु रंकाळ्याच्या संवर्धनाची गरजही व्यक्त केली जाते, त्याबद्दल काय सांगाल? बघा, आता एकच श्याम सुंदर सोसायटीकडून जे काही STP प्लांट आपण बसवायचा नियोजन होतं त्याला मी 1,48,00,000 रुपये आत्ताच या DPCतून देतोय. एकच फक्त त्या भागातून ते पाणी मिक्स होत होतं, ते देखील आता गढूळ पाण्याचा प्रश्न संपणार आहे. त्याचबरोबर परताळ्याला स्वच्छता व्हावी, तिकडली खण स्वच्छ व्हावी यासाठी आता MRDP प्रोजेक्टमध्ये ते काम आम्ही घेतलेलं आहे. ती खण देखील आपण स्वच्छ करतोय आणि त्यामुळे रंकाळ्याचं संवर्धन, सुशोभीकरण हे दोन्ही एकत्र सुरू आहे आणि आमचं त्याकडे पूर्ण लक्ष आहे.
बघतोय आपण की आता पूर्ण पाणी प्रदूषित झालंय, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जलचरही मृत होत असल्याचं पाहायला मिळतंय. मग ते पाणी शुद्धीकरणासाठी आपण काही हालचाली करणार आहात का? हा, पाणी शुद्धीकरणासाठी हालचाली म्हणजे हाच प्रश्न आहे की जे श्याम सुंदर सोसायटी, आता आपलेच नागरिक त्या ठिकाणी राहतात. खरं म्हणजे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. शहर आपलं आहे, शहर स्वच्छ असलं पाहिजे, शहरामध्ये आपल्यामुळं दुसऱ्याला कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. पण त्या एका सोसायटीमध्ये त्या ठिकाणी STP प्लांट बसवला नसल्यामुळं आणि खूप जुनी परवानगी होती, त्यावेळेला असं वाटलं नाही एवढं रंकाळ्यावर त्याचा परिणाम होईल. तर त्यामुळं ते थोडंसं ती समस्या आहे. पण निश्चितपणे मला खात्री आहे की हे STP प्लांट बसल्यानंतर हे जे स्वरूप आहे ते पूर्ण आपल्याला बदललेलं दिसेल. आपल्याला पाहायला मिळते की रंकाळ्याच्या इथे लहान मुलं मोठ्या प्रमाणामध्ये आता पर्यटकही वाढत आहेत, परंतु जी खेळणी आहेत ती मोडकळीस आल्याचं चित्र सध्या वारंवार पाहायला मिळते, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतं. नाही बघा, खेळणी मोडकळीत आलेत. मी काल परवा आलो त्यावेळी मी बघितलं, मला ते वाटलं निश्चितपणे लवकरच आपल्याला ती नवीन झालेली आपल्याला दिसतील. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.